नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा. आपण पंचाळेश्वर या ठिकाणी आहेत. तर पंचाळेश्वर या ठिकाणी म्हणत आहेत ते पंचाळेश्वर देवस्थानासंदर्भात काही माहिती सांगत आहेत. तेव्हा आपण ऐक. ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे, पंचाळेश्वर. सह्याद्री शिखरी रम्यम अनुसया अत्रिनंदनम तम वंदे परमानंदनम दत्तात्रय जगद्गुरु. आज आपण जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचं जे भोजनस्थान श्री क्षेत्र पंचाळेश्वर या पंचाळेश्वर या ठिकाणी आहोत. जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आहेत. नाथ संप्रदाय असेल, मानुभाव संप्रदाय असेल, वैष्णव संप्रदाय असेल किंवा आनंद संप्रदाय असेल, प्रत्येक पंथाची, प्रत्येक धर्माची आचार व विचाराची प्रणाली जरी वेगळी असेल तर प्रत्येक धर्म हा प्रत्येक धर्माची नीतिमूल्य असतील, जीवनमूल्य असतील किंवा संस्कार मूल्य असतील, प्रत्येक धर्म हे चांगलंच शिकवत असतो. त्याच्यामध्ये सप्तवैष्णवांचा त्याग असेल किंवा अहिंसा असेल. त्याचप्रमाणे मानवभाव संप्रदायाचे बी मूळ आदिकारण असणारे ज्यांची परंपरा ही जगद्गुरू श्री दत्तात्रय महाराजांपासून आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज या धर्माचे धर्मसंस्थापक आहेत. नव्हे तर वैष्णव संप्रदायाचा जर विचार केला तर तिकडेही असं म्हणतात की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. कारण गोरक्ष महाराजांनी सुद्धा श्री दत्तात्रय महाराजांना गुरु मानलं होतं. म्हणून तिकडे सुद्धा ज्ञानदेवे रचला पाया, तुका झाला शिकळस, ही परंपरा दत्तात्रय महाराजांपासून आपल्याला पाहण्यासाठी मिळते. आणि आज सुंदर अशा या वातावरणामध्ये या ठिकाणी श्री क्षेत्र पंचाळेश्वरी हा सप्ताह संपन्न होत आहे. दत्त अवतार दिनानिमित्त आज पहाटे जगद्गुरू श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन संपन्न होणार आहे. मोठ्या उत्सवामध्ये खूप दुरून या ठिकाणी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी भक्त मंडळी, श्रद्धाळू मंडळी या ठिकाणी दत्त अवतार दिन उत्सवानिमित्त या ठिकाणी येत असती. हे पंचाळेश्वर येथील भोजनस्थान जर पाहिलं तर या ठिकाणी नित्यनेमाने जगद्गुरू श्री दत्तात्रय महाराज भोजनासाठी येतात. दत्तात्रय महाराजांचा जर दिनक्रम जर पाहिला तर काशीला स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षा करतात, पंचाळेश्वरला भोजन करतात आणि माहूरगडला निद्रेसाठी जातात. असा नित्यदिनी जगद्गुरू श्री दत्तात्रय महाराजांचा क्रम आहे. आणि ते अतिशय प्रसिद्ध असणारं हे आत्मतीर्थ नावाचं हे पंचाळेश्वर श्री दत्तात्रय महाराजांचं भोजन आहे. याच ठिकाणी माऊलींनी सुद्धा याच स्थानाविषयी स्वतः अभंग केलेला आहे. स्वतः माऊली म्हणतात, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी ब्रह्मपदी बैसलाशी. असं माऊलींनी सुद्धा या स्थानाचा महिमा गाताने ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी माझ्या हृदयामध्ये दत्त भगवंताचं मी ध्यान करतो असे अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. असं ज्वाज्वल आणि पवित्र असं असणारं हे श्री दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे. अवश्य आपण या स्थानाला भेट द्या. दंडवत. दत्तात्रय महाराज की जय. गोकुळामध्ये काल आपण पाहिलं की ज्या गोपिकांसोबत क्रीडा केली, ज्या द्वारकानाथांनी, ज्या कान्हाने त्यांच्या रक्षणार्थ चक्रे श्रीमती गोकुले नवनवम क्रीडा समाडंबरम स्वतःच्या करंगळीवरती पर्वत उचलला. नव्हे तर दुष्टांचा नाश, कंसासारखा वध आपण परवा कथेमध्ये पाहिला. कंसाला मारलं, काल ऐकली ना परवा आपण कथा. कंसाला संपवलेलं आहे. नव्हे तर अनेक पुतना असेल, माबळभट्ट असेल, काकासुर असेल, बकासुर असेल, वत्सासुर असेल, तृणाव्रत असेल, क्षणामध्ये त्यांना संपवलेला आहे. कारण सज्जन हो, अवतार त्याच्यासाठी होतो आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी जीवाचा जन्म होत असतो. माणसाचा अवतार जीवाला 9 महिने 9 दिवस गर्भयातने